खरं तर हा आजचा सुवर्णयोगच मानला पाहिजे, कारण आज मी अक्कलकोटला श्री स्वामी समर्थांच्या मंदिरात आहे आणि इकडे देऊळ बंद 2चं टीजर लॉन्च झालेलं आहे. अतिशय सुवर्णयोग असा आहे आणि आता मोहन जोशी सर माझ्यासोबत आहेत आणि त्यांनी केलेली भूमिका अर्थातच सगळ्यांना माहिती आहे आणि तमाम स्वामी भक्त वाट बघत होते देऊळ बंदच्या दुसऱ्या भागाची. आणि पुन्हा एकदा तुम्ही सज्ज आहात, पुन्हा एकदा हे सगळं कसं जुळून आलं, कसं? अगदी पहिल्या वेळेला ही स्वामींची भूमिका करताना वाडी सर आणि तरडे सर माझ्या घरी आले होते. मला म्हणाले की आम्ही स्वामी समर्थांचं पिक्चर होतो. म्हणलं माझ्याकडं काय काम आहे, कारण मी तरडे साहेबांना फार बघितलं, फार ओळख होती माझी. पण अमेरिकेत ते आमच्याबरोबर आले. तुम्ही त्याला विचारलं, म्हणलं असं काय तुम्ही बघितलं माझ्यात की स्वामींसारखं दिसेल. म्हणलं मी गेटअप करून बघीन, मला जर वाटलं की मी जवळपास आहे स्वामींच्या तर मी करीन. म्हटलं कारण त्यांचे फॉलोअर्स लाखो करोडोमध्ये आहेत. तर शिवायशाप खाण्यापेक्षा स्वतःहून परीक्षा बघणं बरं आहे ना, म्हणून मी मेकअप केला. आणि मला असं जाणवलं की आहे जवळपास आहे. आणि खरंच आहे, म्हणजे लोक सांगतात की स्वामी म्हटलं की आम्हाला तुमचा चेहरा ओळखतो वगैरे वगैरे सर्टिफिकेट सांगतात, मिळतात. त्यामुळे पहिला चित्रपट बघितला त्यावेळेला मला कळलं की स्वामींचा जवळपास चेहरा आहे, म्हणून मी त्याला हो म्हणून सांगितलं. आता दुसरं पिक्चरही त्यांनी केलं 10 वर्षानंतर. तर नॅचरली स्वामींसारखं दिसायला पाहिजे, कारण ती व्यक्ती होती, आहेत तशी. त्यामुळे पहिला चित्रपट जेव्हा झाला होता तो इतका सुपरहिट झाला होता, रांगा लागायच्या, हाऊसफुलचे बोर्ड लागायचे, इतके म्हणजे स्वामी भक्त तर पुन्हा पुन्हा पाहणारे, 25-25 वेळा पाहणारे. तर असेच एखादे स्वामी भक्त तुम्हाला भेटले असतील, त्यांची काही प्रतिक्रिया जी आत्ता तुम्हाला शेअर करावीशी वाटते? त्यांची प्रतिक्रिया मी पाया पडणं एवढंच, आणि मी आशीर्वाद देणं की चांगलं व्हावं, चांगलं काम करा. रडत पाया पडतात तुमच्या? आणि चांगल्या भावनेला पडतात. बघा काय नागेशार म्हणायचं आहे की वेग नाही म्हणतो तुम्ही, मला ऑकवर्ड व्हायचं फार की माझ्या का पाया पडतात. नंतर कळलं की मी स्वामीचं काम त्यांना खूप आवडलं आहे, त्यामुळे मी पण स्वामी म्हणून चांगलं उद्या असं आशीर्वाद. मग बायका पण असतात, पुरुष पण असतात, लहान मुलं असतात, सगळे असतात. आणि आता जेव्हा भाग दुसरा आला आहे तेव्हा स्नेहल तरडे आहे तुमच्यासोबत, तर स्नेहलसोबत कसं ते ट्युनिंग? त्या अतिशय कष्टाळू ॲक्ट्रेस आहेत आणि खूप छान ॲक्ट्रेस आहेत त्या. मला कधी त्रास पडला नाही, कधी असं वाटलं नाही की काही सांगावं त्यांना, अजिबात नाही. आणि मुख्य म्हणजे खूप कोऑपरेटिव्ह आहेत. मी MATवर बसलो त्याच्या मागे, मी म्हणलं मी तुम्हाला खांद्याला धरलं चाललं का? हां म्हणून धरा की, त्याला काय होतं. मग स्वतः त्यांचे मिस्टर समोर होते दिग्दर्शक म्हणून, पण असं कधी वाटलं नाही, कधी त्रास झाला नाही, कधीच नाही, कधी. हां. आणि मला एक विचारायचं आहे की म्हणजे तुम्ही एव्हरग्रीन आहातच सर, पण आत्ता वयाच्या 75व्या वर्षी जेव्हा शूटिंग 33 तास चालतं, प्रवीण तरडेसारखा डिरेक्टर असतो, तेव्हा ही कुठली एनर्जी आहे आणि कशा पद्धतीने ते शूटिंगचं? खरं तर त्यांनाही कळलं नाही 33 तास झालेत. मला कळायला लागल्याचं कारण माझे पाय बोलायला लागले आणि म्हणून सांगितलं म्हटलं प्लीज मला विश्रांती घेऊ द्या थोडं. मला म्हटले अरे 33 तास झाले. म्हणलं हो, तुम्हाला नाही कळत म्हटलं, तुम्ही तरुण आहात. म्हटलं माझं वय 75 आहे, वयाचा जरा विचार करा. मग त्याने सोडलं मला. आणि तुम्हाला आलेला एखादा असा स्वामींचा अनुभव असं काही? खरं सांगायचं तर मला स्वामींचा अनुभव कधी आला नाही, कारण स्वामींकडं मागण्यासारखं माझ्याकडे काही राहिलंच नाही. स्वामींनी प्रत्येक गोष्ट माझ्या मनासारखी केली, मला प्रत्येक गोष्ट दिली. आमचे दिग्दर्शक लेखक संवाद लेखक प्रवीण विठ्ठल तरडे यांनी मनावर घेतलं आणि हा दुसरा चित्रपट जन्मावर घातला. यामध्ये सगळ्याच कलाकारांनी उत्तम काम केले, काम करण्याचा प्रयत्न केला आणि तुम्हाला एंटरटेन करण्याचा आम्ही कसोशीनं प्रयत्न केला. आत्ताच आमच्या वाणी साहेबांनी सांगितलं की हा चित्रपट स्त्रियांना अर्पित केला आणि त्याची मेन स्त्री म्हणजे मिसेस तरडे, ज्या शेजारी बसले, ज्या दुःख सहन करतात, शेतकऱ्याची मिसेस लागल्या होत्या. तर माझं म्हणणं असं आहे की तुम्ही सगळ्यांनीच आपल्या कुटुंबासहित चित्रपटगृहामध्ये 21 मेला चित्रपट बघावा आणि यश अपयश तुम्ही ठरवावं काय ते.